Greetings to you in the loving name of Jesus Christ our Lord. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ नामामध्ये आम्ही पुन्हा एकवार आपलं स्वागत करतो. Again, it's a great joy for us to bring the word of God to you. देवाचं वचन तुमच्यापर्यंत घेऊन येण्यामध्ये आम्हाला मोठा आनंद प्राप्त होत आहे. And in this teaching, I want to go into the part 2 of the understanding the cross. आणि वधस्तंभाच्या शिक्षणाच्या आता दुसऱ्या भागामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. And today I want to focus about the atonement on the cross. आणि आज आम्ही वधस्तंभावर जे प्रभू येशू ख्रिस्तानं प्रायश्चित्त केलं पापासंबंधी त्या संबंधी पाहणार आहोत. We know that our God is a holy God. आम्हाला माहित आहे की आमचा देव हा पवित्र देव आहे And he is a righteous God. आणि तो नीतिमान देव आहे. There is no God besides him. आणि त्याच्याशिवाय जगामध्ये कोणताही देव नाही. His commandments, his laws, his rules cannot be broken. आणि त्याचे जे नियम आहेत, त्याचे जे निर्बंध आहेत, ते कोणीही मानव मोडू शकत नाही. Because he is holy and righteous, देव नीतिमान असल्यामुळे आणि पवित्र असल्यामुळे his laws and his commandments, if they are broken, he cannot ignore those disobedience. देवाच्या आज्ञा किंवा देवाचे नियम जर कोणी मोडले तर देव त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. So when man sinned in the garden, ज्यावेळेला एदेन बागेमध्ये आदामानं पाप केलं, God could not ignore the sin or could not ignore the disobedience. आणि आदामानं केलेला आज्ञाभंग किंवा आदामानं केलेला पापाकडं देव दुर्लक्ष करू शकला नाही. At the same time, God has to satisfy his own holy nature. आणि देवाला जो आपला पवित्र स्वभाव आहे त्याप्रमाणे वागणे प्राप्त आहे. God has to make a way for this problem of mankind. आणि म्हणून या मनुष्य जातीची जी पापाची समस्या आहे त्यामधून त्याला सोडवण्यासाठी देवानं त्यातून मार्ग तयार केला. Because he loved mankind. मानव जातीवर देव प्रीती करतो. God was loving, God was kind, God is compassionate towards the man whom he created in his own image and likeness. देवानं आपल्या प्रतिरूपाचा केलेला जो मानव आहे देव त्याच्यावर प्रीती करतो. देवाला त्याच्या प्रत कळवळ आहे. So what we see on the cross, आता वधस्तंभावर आम्ही काय पाहतो? that amazing love and the compassion of God towards mankind. आणि मानवावर देवाची असलेली प्रीती, मानवासाठी देवाचा असलेला कळवळा आम्हाला वधस्तंभावर दिसून येतो. The depth of his love for the mankind. आणि मानवासाठी देवानं आपल्या प्रिय पुत्राचं बलिदान त्या वधस्तंभावर दिलं. The word theological word atonement, आणि प्रायश्चित्त हा जो शब्द आहे, simply the meaning of atonement is God satisfying his own holy nature. आता प्रायश्चित्त याचा मूळ अर्थ देव आपला स्वभाव संतुष्ट करतो. There is no other way except through the cross, that Jesus died a sacrificial atoning death on the cross. आणि वधस्तंभावर सर्व मानव जातीच्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं बलिदान दिलं. Why the cross is so important, so central to the Christian faith? आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासामध्ये वधस्तंभ हा केंद्रस्थानी का आहे? Because we read in 1 Peter 2:24, पहिले पेत्र 2:24 मध्ये आम्ही वाचतो. 1 Peter 2:24. पेत्राचं पहिले पत्र 2:24. Who himself bore our sins in his own body on the tree, that we, having died to sins, might live for righteousness, by whose stripes you were healed. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. So
This is a very important scripture to understand the cross. आणि वधस्तंभ समजून घेण्यासाठी हे फार महत्वाचं वचन आमच्यासाठी आहे. Because it summarizes saying Jesus died as our substitute on that cross. आणि प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बदली वधस्तंभावर खिळला गेला हे या वचनातून आम्हाला समजतं. We also read in 2 Corinthians 5:21, दुसरे कोरिंथी 5:21 मध्ये आम्ही वाचतो, for he made him who knew no sin to be sin for us, that we might become the righteousness of God in him. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. Only a condemned, a criminal, a condemned sinner is crucified on the cross. आणि वधस्तंभावर जो दोषी अपराधी आहे त्यालाच खिळून ठार करण्यात येत होतं. Jesus had no sin, he had no condemnation. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं कधीही पाप केलं नाही, तो निष्पाप होता, तो निरपराध होता. So the Bible says here, he made him who knew no sin to be sin. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ज्याला पाप ठाऊक नव्हतं, जो निरपराध होता, त्याला त्या वधस्तंभावर पापी ठरवण्यात आलं. When John the Baptist baptized Jesus, and after that when he saw the Holy Spirit descending on Jesus, ज्या वेळेला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा केला आणि त्यानंतर पवित्र आत्मा कबुतराच्या सारखा प्रभू येशू ख्रिस्तावर उतरून आला. this is what John the Baptist said, behold the Lamb of God who takes away the sin of the world. त्यावेळेला बाप्तिस्मा करणारा योहान प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहून म्हणतो, पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. Jesus came and he lived for this one purpose, that he may take the sin of the world on himself and die an atoning, sacrificing death. आणि प्रभू येशू ख्रिस्त तो देवाचा एकुलता एक पुत्र केवळ याच कारणासाठी या पृथ्वीवर आला की त्यानं सर्व मानव जातीच्या पापासाठी, शापासाठी आपला देह त्या वधस्तंभावर बलिदान करावा. Before Jesus took the cross, and as he spent the time in prayer in the Garden of Gethsemane, वधस्तंभावर जाण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला गेत्सेमने बागेमध्ये प्रार्थना करीत होता, now he was praying, Father, if possible, let this cup pass from me. आणि प्रभू येशूनं प्रार्थना केली की हे पित्या शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. Because he was about to take, to take the sin of the world, all of the human race on himself. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा जो प्याला आहे सर्व मानव जातीच्या पापाचा, शापाचा प्याला आता त्या वधस्तंभावर जणू काय तो प्राशन करणार होता. The agony, the pain that Jesus went through taking the sin of the world. आणि सर्व मानव जातीच्या पापाचा जो परिणाम होता, जो दुःख होतं, ते सर्व प्रभू येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर भोगलं. In that struggle, in that prayer, and his sweat fell, dropped like a drops of blood. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या गेत्सेमाने बागेमध्ये अशा प्रकारे प्रार्थना करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचा घाम जणू काय रक्त बनून खाली टपकत होता. And it was God's perfect will that Jesus would take the sin of the world on himself and he died that atoning death. पण प्रभू येशू ख्रिस्तानं सर्व मानव जातीच्या पापासाठी वधस्तंभावर प्रायश्चित्त म्हणून स्वतःच्या देहाचं अर्पण करावं, ही देवाचीच योजना होती. So that is the power of the cross. आणि वधस्तंभाचं सामर्थ्य हेच आहे. And that is understanding the cross. आणि वधस्तंभामधून हेच आम्ही शिकतो. Without coming to the cross of Jesus Christ, the atoning sacrificial death of Jesus Christ, there is no open door to eternity with him in his kingdom. आणि देवाच्या राज्यात जाण्यासाठी किंवा सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी किंवा स्वर्गात जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील
बलिदानावर विश्वास ठेवणे वाचून मानवाला दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. There is the difference between sin and sinful. आता पाप आणि पापाचा स्वभाव यामधला फरक आपण जाणून घेऊया. Jesus was actually made sin with our sin. आमच्या पापामुळे प्रभू येशू पाप असा त्या वधस्तंभावर झाला. Because he says, for he made him who knew no sin to be sin for us. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. There is a difference between us and Jesus. आमच्यामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये हाच फरक आहे. Jesus did not become a sinner by taking our sin. आमचं पाप स्वतःवर घेऊन प्रभू येशू ख्रिस्त पापी बनला नाही. Because he was not a sinner, he was not sinful. आणि तो स्वभावतःच पापी नाही आहे. There is a difference between sin and sinful. पाप आणि पापी स्वभाव यामध्ये हाच फरक आहे. Jesus was holy, he was sinless, and he was not sinful, and he did not become a sinner. आणि प्रभू येशू ख्रिस्त निरपराध होता, त्याला पाप ठाऊक नव्हतं, त्याच्यामध्ये पापाचा स्वभाव नव्हता. But for us as human beings, our nature is sinful. पण आम्ही जे मानव आहोत, आम्ही जन्मापासून हा पापी स्वभाव घेऊनच जन्माला येतो. Our very nature is sinful, because of that we sin. आणि आमचा मूळ स्वभाव पापी असल्यामुळेच आम्ही मग पाप करायला लागतो. And Jesus had no sinful nature. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये हा पापी स्वभाव नव्हता, तो पवित्र होता. So when Jesus died on that cross, Jesus was not punished for the sin of his own. आणि म्हणून ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मरण पावला, त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ता स्वतःच्या पापाबद्दल त्यानं शिक्षा भोगली नाही. Jesus was not punished on the cross for any of his sin. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या स्वतःच्या पापासाठी वधस्तंभावर शिक्षा झाली नाही. Jesus offered up himself as a perfect sacrifice. प्रभू येशू ख्रिस्तानं यज्ञाचं अर्पण म्हणून त्या वधस्तंभावर स्वतःला अर्पण केलं. A sacrificial lamb without any spot or blemish. आणि कोणताही डाग किंवा कोणताही व्यंग नसलेला असा यज्ञाचा कोकरा. That is why there is power on the cross. आणि म्हणून वधस्तंभामध्ये आम्हाला हे सामर्थ्य आढळून येतं. Hebrews 9:14. इब्रिकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, How much more shall the blood of Christ, who through the eternal Spirit offered himself without spot to God, cleanse your conscience from dead works to serve the living God. तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सद्विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करेल. So the sacrifice of Jesus on the cross was perfect. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर स्वतःच केलेलं यज्ञार्पण हे परिपूर्ण असं होतं. Why the cross is so important? Because the blood of Jesus Christ was spotless, without any blemish before God. प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ का महत्वाचा आहे? कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे निष्कलंक आहे आणि निर्दोष आहे. If all the sheep and goat and cattle of this earth being slaughtered as a sacrifice, all rivers and lakes and sea turn into pool of blood, it cannot cleanse the sins of mankind. आणि या सर्व जगामध्ये जितके कोकरे आहेत किंवा मेंढ्या आहेत, प्राणी आहेत, त्यांचं रक्त जरी एकत्र केलं किंवा जगामध्ये जेवढे जलाशय आहेत
त्या सर्व जलाशय जरी रक्तानं भरले तरी हे सर्व रक्त मिळून मानव जातीचं पाप शुद्ध करू शकणार नाही. Still man sacrifices sheep and goat and sacrifices, many sacrifices year after year so that he may be forgiven or he may be cleansed. आणि मानव अनादिकालापासून प्राण्यांचं अर्पण करत आहे, प्राण्यांच्या रक्ताद्वारे स्वतःची पाप शुद्धी करण्याचा प्रयत्न करत आहे. I want you to understand what the Bible says in the book of Hebrews. The author of Hebrews clearly states no sacrifice of animals, no sacrifice of any kind can cleanse our sins. आणि इब्रीकराच्या पत्राचा लेखक जे लिहितो आहे त्याकडे मी तुमचं लक्ष मुद्दाम वेधतो. तो असं म्हणतो आहे की जगातल्या कोणत्याही प्राण्याचं रक्त मनुष्याच्या पापाला त्यापासून त्याला शुद्ध करू शकत नाही. But only the perfect sacrifice, atoning sacrifice of Jesus on the cross. प्रभू येशू ख्रिस्ताचं मानवाच्या पापासाठी केलेलं वधस्तंभावरचं प्रायश्चित्तच मनुष्याला पापापासून शुद्ध करू शकतं. When God created man in the garden, ज्यावेळेला देवानं मनुष्याला निर्माण केलं, man was not created to be mortal, that is subject to death. आणि पहिला माणूस आदाम याला जेव्हा निर्माण केलं त्यावेळेला आदाम हा मरणाधीन नव्हता. But God created man with a life eternal. देवानं आदामाला जणू काय सर्व काळासाठी त्यानं जगावं अशा पद्धतीनं निर्माण केलं. So today I want all of my people who listen to understand that because the life of God is in us, even after death there is life. आणि म्हणून आपण हा संदेश ऐकणाऱ्या सर्व लोकांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावं की जे ख्रिस्ताचं जीवन आमच्यामध्ये आहे, जे सार्वकालिक जीवन आमच्यामध्ये आहे, ते अविनाशी आहे, ते अक्षय आहे, ते न संपणार आहे. या जगामधून त्या जगामध्ये आम्हाला नेणार आहे. The natural death is not the end of the existence of life. आणि नैसर्गिक मृत्यू हा सार्वकालिक जीवनाचा अंत असू शकत नाही. And the life that God breathed into mankind, it cannot stop. जे जीवन देवानं मनुष्याच्या मध्ये ठेवलेलं आहे त्याचा कधी अंत होऊ शकत नाही. Even the natural death at the age of 80 or 90 or 100, we die, but even that is not the end of the existence of life. आणि जगामध्ये 80, 90 किंवा 100 वर्ष वयानंतर जरी मृत्यू झाला तरी त्या ठिकाणी जीवन संपत नाही किंवा त्याचा शेवट होत नाही. There is life everlasting, life eternal. आणि या जगाच्या नंतर देखील एक सार्वकालिक जीवन आहे, अनंत किंवा अक्षय जीवन आहे. So there is something called immortality. आणि अमरत्व त्याला असं आपण म्हणू शकतो. If somebody does not come, if someone who does not come to the cross of Jesus Christ, जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ येत नाही किंवा त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, then even at the death, a natural death, he will live in his sin, death and condemnation. आणि आपल्या मृत्यूच्या वेळी देखील तो आपलं पाप, आपले अपराध, आपला दोष तसाच घेऊन तो मृत्यू पावतो. And that place is called hell. आणि मग अशा प्रकारे जर पापामध्येच एक व्यक्ती जर मृत्यू पावतो तर मग तो नरकामध्ये जातो. Eternal separation from God. आणि नरक म्हणजे देवापासून कायम विभक्त केलेली अशी ती जागा आहे. But the life still exists. पण त्या नरकामध्ये देखील जीवन आहे. But when we come to the cross, पण ज्या वेळेला आम्ही वधस्तंभावर येतो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, that death and condemnation is removed from our life. पण आमच्या मग जीवनामध्ये जे मरण आहे आणि जे दोषीपणाची भावना आहे, अपराध आहे, त्यापासून आम्हाला मुक्ती मिळते. In the Garden of Eden we see एदेन बागेमध्ये आम्ही पाहतो God expelled man from the garden after he committed sin. मानवानं पाप केल्यानंतर देवानं मानवाला त्या बागेमधून बाहेर काढलं. The reason was
त्याचं कारण काय होतं? There was a tree in the garden. कारण बागेमध्ये दुसरं एक झाड होतं, It is called the tree of life. ते जीवनाचं झाड होतं. And if anyone eats from that tree, they will live forever and ever. आणि मग त्या झाडाचं फळ जो कोणी खाईल तो अक्षय जगू शकणार होता. God wanted man not to eat that tree and live in his fallen condition. आता मानवानं जेव्हा पाप केलं त्यावेळेला या पतित अवस्थेमध्ये जर मानवानं ते फळ खाल्लं असतं तर तो सदैव त्या पतित अवस्थेमध्ये जगला असता. देवाची योजना अशी नव्हती, म्हणून देवानं आदामाला बागेतून बाहेर काढलं. Yes, if man would have reached out to that tree and eaten, then there would have been no possibility of saving him. आणि जर पतित अवस्थेमध्ये आदाम हवेनं त्या जीवनाच्या झाडाचं फळ खाल्लं असतं तर देवाला त्यांना त्यांच्या पापापासून मुक्त करण्याचा कोणताही उपाय शोधता आला नसता. So you find God's love even at the very first moment when man sinned against God. आणि मानवानं देवाच्या विरुद्ध पाप केल्यानंतर, देवाची आज्ञा मोडल्यानंतर देखील देवाची मानवाबद्दल असलेली जी कळकळ आहे किंवा काळजी आहे यातून आम्हाला दिसून येते. So God wanted one day that he would make a way for man that he can be saved. आणि मग या पापी अवस्थेतून मानवाला बाहेर काढण्यासाठी जी देवाची योजना होती ती पूर्ण करण्यासाठीच आदाम हवेला देवानं त्या बागेतून बाहेर काढलं. So when Jesus said on the cross, it is finished. प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मरण पावत असताना असं म्हणाला की पूर्ण झाले आहे. The plan of redemption that God was planning for mankind, it was accomplished on that cross. याचा अर्थ काय होता? देवाची पापी मानवासाठी मानवाला पापातून मुक्त करून स्वर्गामध्ये नेण्याची जी योजना होती ती योजना पूर्ण झाली असा त्याचा अर्थ होता. And that is why the cross is so important, so powerful. आणि म्हणून वधस्तंभ हा महत्वाचा आहे, त्यामध्ये इतकं सामर्थ्य दडलेलं आहे. God's plan of redemption, thousands of years of preparation to redeem mankind, accomplished on the cross. आणि देवाच्या मानवाला पापातून मुक्त केलेल्या योजनेच्या हजारो वर्षापूर्वीची जी तयारी होती त्या योजनेची परिपूर्णता आम्हाला येशूच्या वधस्तंभावर दिसते. Jesus overcame sin and death on the cross. प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर आपल्या बलिदानाद्वारे पापावर विजय मिळवला, शापावर विजय मिळवला. And that victory is offered anyone who come to the foot of the cross. आणि येशूनं पापावर, शापावर, मरणावर मिळवलेला विजय हा त्या प्रत्येकाला प्राप्त होतो जो विश्वासानं त्या वधस्तंभाजवळ In येतो. their daily living, they can live such a victorious life coming to the foot of the cross of Jesus Christ. आणि विश्वासानं जी व्यक्ती प्रभू येशूच्या वधस्तंभाजवळ येते ती आपलं दैनंदिन जीवन अशा प्रकारे विजयामध्ये जगू 1 शकते. Corinthians 15:50 to 58 it says Jesus defeated the power of death through his death on the cross. आणि पहिले करीन त्याचा 15वा अध्याय 50 ते 58 मध्ये आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या मरणाद्वारे जे पापाचं सामर्थ्य होतं ते नष्ट केलं. This is the mystery of the cross. आणि वधस्तंभाचं गुज किंवा रहस्य हेच आहे. Through his own death, he defeated the power of death on human race. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या वधस्तंभावरील बलिदानाद्वारे, मरणाद्वारे मानवावर असलेलं मरणाचं सामर्थ्य नष्ट केलं. So today, my beloved, if you understand the power and importance of the cross, then you don't have to live anymore under the fear of death. आणि म्हणून प्रियानो, जर आज तुम्ही वधस्तंभाचं सामर्थ्य आणि वधस्तंभाचं महत्त्व जाणून घेऊन जर त्याच्यावर विश्वास ठेवाल तर तुम्ही मरणाच्या भयापासून मुक्त व्हाल. Today I challenge you, come to the cross of Jesus Christ. आज मी तुम्हाला आवाहन करतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ या. Whatever your burdens may be, come to the cross of Jesus Christ.
तुमच्या जीवनामधील कोणतंही ओझं तुमच्यावर असो, तुम्ही वधस्तंभाजवळ घ्या. It will be broken, it will be rolled away. प्रत्येक बंधनापासून, प्रत्येक ओझ्यापासून स्तंभ तुमची सुटका करेल. May the Holy Spirit help you to come to the cross and be set free. आणि पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करो वधस्तंभावर येण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी आणि मुक्त होण्यासाठी. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.